आजच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येते ती म्हणजे महाराष्ट्रातून. महाराष्ट्रामध्ये जे प्रकरण सध्या चालू होतं वर्तमान काळामध्ये त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. परंतु यानंतर अजून एक भयानक घटना समोर येते आणि बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातून मातुरी या ठिकाणाहून एक अत्यंत दुःखद आणि काळजाचा ठोका वाढवणारी बातमी समोर येते. अत्यंत दुःखद बातमी समोर येते. त्या अगोदर महाराष्ट्रामध्ये खळबळ उडवणारी बातमी समोर येते ती म्हणजे नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याचं प्रकरण हे ताजच असताना यामध्ये अजून एक भर पडली ती म्हणजे नांदेड जिल्हा. नांदेड जिल्ह्यामध्ये एका भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. भोंदूबाबानं एका विधवा महिलेला लग्नाचं आमिष दाखवलंय आणि तिच्यावर वारंवार अत्याचार केलेला आहे. या प्रकरणामध्ये पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि महाराजाला अटक देखील करण्यात आली. परंतु या प्रकरणात कोणते नवीन धागेदोरे समोर येणार का यासाठी तपास सुरू आहे. 2025 पासून एका पीडित महिलेला गुरुवारी मठामध्ये यायची आणि त्याच ठिकाणी तिची भेट झाली ती म्हणजे हरिगिरी दत्तगिरी महाराज यांच्यासोबत ओळख झाली. हरिगिरी दत्तगिरी महाराज यांना गुरु देखील केलं. परंतु भोंदू महाराज सतत तिला फोन करून संपर्क करायचा आणि जुलै 2025 पासून स्वतःच्या वाढदिवसाच्या निमित्तानं भोंदू महाराज महिलेच्या घरी गेला होता आणि त्याच दिवशी त्यानं बळजबरीने तिच्यावर अत्याचार केला. महिलेला लग्नाचं आमिष दाखवलं. 3 वेळा अत्याचार केला. महिलेला लग्नासाठी महिलेने तगादा लावला. भोंदूबाबानं तिला नकार दिला. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच महिलेनं पोलीस ठाण्यामध्ये 40 वर्षे असणारे हरिगिरी दत्तगिरी महाराज विरोधामध्ये तक्रार दाखल केली. महिलेनं तक्रारीत म्हटलं महाराजांनी लग्नाचं आमिष दाखवत 3 वेळा माझ्यावर अत्याचार केला. या प्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात हरिगिरी दत्तगिरी महाराजावर गुन्हा दाखल झाला. अटक देखील करण्यात आली. भोंदूबाबा कॅप्टन खरातचे प्रकरण गाजत असताना आणखी एका महाराजावर गुन्हा दाखल झाल्याने महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. तसंच महाराष्ट्रात नेमकं सुरू काय आहे असा प्रश्न उपस्थित होतोय. देवाच्या नावाचा खोटा मुखवटा लावून स्वतःला स्वयंघोषित कॅप्टन म्हणत अशोक खरातने महिलांना भविष्य सांगण्याच्या बहाण्याने त्यांच्यावर अत्याचार केले. याचे अनेक व्हिडिओ देखील समोर अजून नवनवीन खुलासे समोर येतात का यासाठी पोलीस अधिक तपास करत आहेत. नांदेड जिल्ह्यातील घडलेले हे प्रकरण पुन्हा एकदा अंगावर शहारे आणतं. कारण देवाच्या नावाचा मुखवटा घालून करत असलेले हे काळे कांड आज समाजामध्ये असुरक्षितता निर्माण करते आणि महिलांचं शोषण होताना दिसून येतं. एक बीड जिल्ह्यातीलच गेवराई तालुक्यातून मातुरी या गावातून एक अत्यंत भीषण अपघाताची बातमी समोर येते जी की संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचं जन्म आणि त्या ठिकाणाहूनच जन्मस्थानावरून आता एक अत्यंत भीषण अपघाताची बातमी समोर येते. या ठिकाणी पुण्यावरून आपल्या गावी परत येत असताना मातोरी तालुका गेवराई गावाजवळच राष्ट्रीय महामार्ग 61 हा रोड आहे आणि या महामार्गावरती भीषण अपघातात हिंगोली जिल्ह्यातील एका 34 वर्षीय तरुणाचा मृत्यू झालेला आहे. दुचाकी आणि पिकअपच्या या धडकेत अपघात झाला. सकलांबा पोलीस ठाण्यात पिकअप चालकाविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला. अधिक माहिती अशी समोर आली की सुरेश नामदेव आळणे राहणार टेंभुर्णी तालुका वसमत जिल्हा हिंगोली हा तरुण मागील काही दिवसापासून पुणे या ठिकाणी हायवा चालक म्हणून कामाला होता. परंतु मार्च महिन्याच्या एंडिंग मध्येच आता रात्रीच्या वेळेस तो दुचाकीवरून आपल्या गावी परत जात होता. क्रमांक MH12GX 9456 ही या मोटरसायकलवरती आपल्या गावी जात होता. त्याच दरम्यान रात्री 9 वाजण्याच्या सुमारास मातुरी गावाजवळ एका भरधाव पिकअप चालकाने क्रमांक MH14KQ 6535 या पिकअपने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात सुरेश आळणे हा गंभीर जखमी झाला. त्याला तातडीनं रुग्णवाहिकेमध्ये बीड येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती मिळताच त्यांनी नातेवाईकांनी बीडकडे धाव घेतली. परंतु मृतदेहाचं शवविच्छेदन करून पार्थिव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलं. मुलावर अंत्यसंस्कार पार पडल्यानंतर मयताचे वडील नामदेव यादवराव आळणे वय वर्ष 74 यांनी 22 मार्च रोजी सकलांबा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पिकअप चालकाच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात झाल्याचे फिर्यादीत म्हटले असून पोलिसांनी संबंधित चालकाविरोधात गुन्हा नोंदवलेला आहे. तर आज ज्या 2 बातम्या समोर येत आहेत त्या म्हणजे अत्यंत भयानक अशा बीड जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील रोडचे कामं तर झालेले आहेत, परंतु वेगाचं नियंत्रण न ठेवल्यामुळे होणारे दिवसेंदिवस अपघात हे समोर येतात आणि त्यामध्ये अनेकांचे जीव जाताना आपल्याला दिसून येतात. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील मातुरी येथे झालेला हा भीषण अपघात पुन्हा एकदा बीड जिल्ह्याला हादरून टाकतो. तसेच नांदेड जिल्ह्यातील भोंदूबाबाने केलेलं कांड ते देखील अत्यंत भयानक आहे आणि महिलांवरती पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करते. आपल्याला काय वाटतं या दोन्ही घटनांबद्दल? आपली प्रतिक्रिया आम्हाला बॉक्स मध्ये कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटीला ऑन करा. भेटूया पुढील असेच एका नवीन लेटेस्ट न्यूज सोबत, ताज्या घडामोडींसोबत, ताज्या बातम्यांसोबत. तोपर्यंत धन्यवाद. आणि हो, या भीषण अपघाताबाबत
आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.